नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चर्समध्ये संपूर्ण आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण सुरू केलेला होता। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अंतर्गत व्यापार या विषयीच्या संकल्पना, त्यांचे फायदे वगैरे आपण मागच्या लेक्चर्समध्ये पाहिले होते। त्या संदर्भात मी MCQ लेक्चर सुद्धा आपल्या या चॅनलवरती टाकलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले नसेल त्यांनी नक्कीच इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती भेट द्या, जेणेकरून तुम्हाला हे सर्व लेक्चर्स पाहायला मिळतील। परीक्षेच्या दृष्टीने आणि तुम्ही जे विद्यार्थी FY SYT या वर्गात आहे त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे नोट्स आहेत। त्याचबरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचे लेक्चर्स असणार आहेत। मी काही लेक्चर्स हे थेअरी लेक्चर्स घेते आणि काही लेक्चर्स हे MCQ पॅटर्नचे घेते। दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला लेक्चर्स आपल्या या चॅनलवरती टाकत आहे। टाकण्याचं कारण एकच, विद्यार्थ्यांना प्रश्नाचं स्वरूपही समजलं पाहिजे आणि एकीकडे त्यांचा थेअरी वाईज अभ्यास सुद्धा व्हायला पाहिजे। आपण जर एखाद्या प्रश्नाचा फक्त प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात जर अभ्यास केला तर भरपूर वेळा आपल्याला परीक्षेला आपले उत्तरं चुकून जातात, आपण चुकीचं उत्तर लिहून येतो। जर आपल्याला त्या घटकाविषयी सविस्तर माहिती असली तर नक्कीच आपला प्रश्न हा चुकत नाही, कारण की नेट सेट सारख्या ज्या परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, या हाय लेवलच्या परीक्षा आहेत, या अशा राहत नाही की तुम्हाला एक प्रश्न विचारला त्याचं उत्तर हे साधन सोपं देते, असं राहत नाही। तर जे आपण स्पर्धा परीक्षांची परीक्षा देतो त्याच्यामध्ये हाय लेवलचे प्रश्न विचारले जातात, तर ते असं MCQ पॅटर्नमध्ये जरी असले तरी त्याच्यातलं स्वरूप किंवा त्याची काठिण्य पातळी ही जास्त असते। म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे किंवा व्यवस्थितरित्या त्या प्रश्नांचे उत्तर देता यावे या उद्देशाने आपण काही लेक्चर्स थेअरी ठेवतो, काही लेक्चर्स हे MCQ पॅटर्नचे ठेवतो, दोन्ही पद्धतीने ठेवतो। ज्या घटकांवरती सविस्तर लेक्चर घेतला त्याच घटकांवरती आपण MCQ पॅटर्नमध्ये सुद्धा लेक्चर ठेवतो की जेणेकरून परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि परीक्षेला सामोरं जाताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा प्रश्नाचे स्वरूप समजून यावं, काठिण्य पातळी समजून यावी या उद्देशाने आपण हे लेक्चर्स टाकत असतो। आलं लक्षात? आज आपण या लेक्चर्समध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे तोटे घेणार आहोत। अगोदरचा जो लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण फायदे शिकलेलो होतो। आजचा आपला हा लेक्चर जो आहे तो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे तोटे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे की आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे तोटे होतात। जसे नाण्याच्या दोन बाजू असतात, एक छापा आणि एक काटा। प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह बाजू पॉझिटिव्ह बाजू अशा दोन्ही बाजू असतात, मग दोन्ही बाजूतून विचार करणं गरजेचं असतं। मागच्या लेक्चर्समध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे पाहिले, परंतु आता त्याचे तोटे काय तेही आपण पाहून घेऊ। लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेन, लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। मित्रमैत्रिणींना शेअर याच्यासाठी करा की जेणेकरून याचा फायदा त्यांनाही घेता येईल यासाठी। आलं लक्षात? अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या आजच्या या लेक्चर्सकडे वळू। बघा, आपण मागचं जो लेक्चर होता त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे पाहिले होते। भरपूर प्रमाणात आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे होत असतात। आपला आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतो, त्याचबरोबर परकीय देशाशी संबंध आपले चांगले होतात, संरक्षित व्यापार होतो, परकीय चलनाची प्राप्ती होते, अशा अनेक प्रकारचे फायदे आपण मागच्या या लेक्चर्समध्ये पाहिलेले होते। आजचा जो आपला आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे काय आहेत की काय कारण आहे त्याला, जसं पॉझिटिव्ह बाजू बघून आपण आता निगेटिव्ह बाजू सुद्धा बघून घेणार आहोत। तर पहिला तोटा काय होतो त्याचा की आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे तोटा काय होतो, तर पहिला तोटा आहे कच्चा माल हा संपतो। काय होतं? देशातील कच्चा माल हा संपतो। बघा, आपण आंतरराष्ट्रीय व्यापार जर करत असलो तर आपल्या देशामध्ये सुद्धा एखाद्या वस्तूची निर्मिती होत असते, त्याचबरोबर आपण इतर देशांना सुद्धा काय करत असतो, कच्चा माल हा पाठवत असतो। आंतरराष्ट्रीय व्यापार जर करत असलो तर आपण आपल्या देशातील ज्या काही शेतीजन्य वस्तू असतील, त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ असतील किंवा अजून लोखंडी म्हणजे यंत्रसामुग्रीच्या काही यंत्राचे सुटे भाग असतील, त्याचे जर आपण काय करत असतो, कच्च्या मालाची निर्यात करत असतो आणि तेच वस्तू आपल्याही देशात जर बनत असतील तर आपल्या इथं त्याची काय निर्माण होऊन जाते, टंचाई निर्माण होऊन जाते। कच्चा माल हा काय होतो, काही कालावधीत तो संपत येत असतो। म्हणजे ही एक आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ही एक तोटा आपल्याला सहन करावा लागतो। आलं लक्षात? पुढचा एक आपल्याला तोटा सांगता येईल। पुढचं काय तर देशी उद्योगांचा नाश होतो। आता बघा, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे हा एक सर्वात मोठा तोटा झालेला आपण पाहिलेला आहे। आपण चीनसोबत व्यापार करतो, चीनसोबतच अमेरिका, इंग्लंड या देशांशी सुद्धा आपला व्यापार करतो।
आपण बघा एखाद्याला जर बोट पकडायला दिलं तर तो हात पकडायला निघतो, बरोबर. अशाच प्रकारची परिस्थिती चीन सोबत होते. जेव्हा आपण चीनला फक्त हात पकडायला बोट पकडायला दिलं तर त्याने आपला हात पकडलेला आहे. त्या देशाने हात पकडलाय म्हणजेच काय, तर आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त भरपूर वेळा आता आपण मेड इन इंडिया या वस्तू न वापरता भरपूर वेळा मेड इन चायनाच्या वस्तू वापरतो. का, कारण की त्यांची किंमत कशी असते, कमी असते. ते आपल्या बाजारातील वस्तूंची किंमत कमी ठेवतात. का, त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करायची असते यासाठी. आणि ते त्यांच्या स्वदेशामध्ये म्हणजे चीनमध्ये त्या वस्तू महाग विकतात आणि दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या वस्तू कशा विकतात, स्वस्त विकतात. का, कारण त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करायची असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये काबीज जर केली तर इतर देश आपली वस्तू खरेदी करतील आणि जास्तीत जास्त त्यांना परकीय चलन प्राप्त होईल. आपल्याला जर इतर वस्तू म्हणजे दुसऱ्या देशातल्या वस्तू जर आपल्याला स्वस्त मिळाल्या तर आपल्या देशातल्या वस्तू आपल्याला कशा वाटतात, महाग वाटतात. म्हणून आपण आपल्या देशी वस्तूंचा स्वीकार करत नाही, परकीय वस्तूंचा स्वीकार करतो. भरपूर वेळा यूज अँड थ्रो, आता जो पेन आहे बघा 2 रुपयाला पेन भेटतो. आपला हा रेनॉल्ड पेन आहे, आपला भारतीय पेन आहे, मग तो 10 रुपयाला मिळतो. तो आपण त्याच्या खर्चानुसार त्याची किंमत तेवढी ठेवण्यात आलेली आहे. परंतु चीन काय करतो, त्यांना आपल्या भारतीय बाजारपेठांवरती काबीज करायचं असतं म्हणून ते काय करतात, तर त्या वस्तूंची किंमत कमी ठेवतात. यूज अँड थ्रोचे पेन 2 किंवा 3 रुपयाला मिळतात म्हणून विद्यार्थी काय करतात किंवा मुलं काय करतात किंवा सर्वच लोक जास्तीत जास्त यूज अँड थ्रोचे पेन वापरतात. वापरून द्या आणि फेकून द्या, बरोबर, की पुन्हा तो पेन म्हणजे भरपूर दिवस वापरला जातो. म्हणजेच काय, तर सांगायचं तात्पर्य येतच की आपल्या स्वदेशी उद्योगांना त्याच्यामुळे काय होतं की स्वदेशी उद्योगांना संरक्षण प्राप्त होत नाही, तर स्वदेशी उद्योग जे आहेत ते तोट्यामध्ये येतात. कशामुळं, आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळं स्वदेशी उद्योग धोक्यामध्ये येतात. भरपूर वेळा परकीय वस्तूंचा स्वीकार केला जातो. आता बघा दिवाळीसारखा सण आल्यावरती काय होतं, त्यावेळेस सुद्धा आपण मेड इन चायनाच्या वस्तू स्वस्त दरामध्ये जास्त भरपूर प्रमाणामध्ये वस्तू विकत घेत असतो. मग त्यावेळेस काय होतं, तर त्यात आपल्याला असं वाटतं की आपण भारतामध्ये घेतो, पण भारतामध्ये जरी घेत असलो तरी वस्तूवरती लिहिलेलं असतं, त्याचा ट्रेडमार्क असतो की नक्की ती वस्तू आपल्या देशातली आहे का परदेशातली आहे. आलं लक्षात. जेव्हा आपण परदेशातल्या वस्तू घेतो किंवा दुसऱ्या देशातल्या वस्तू घेतो तेव्हा आपल्याकडील चलन त्यांच्या देशामध्ये जातं. आलं का लक्षात. आपल्या देशातील चलन दुसऱ्या देशामध्ये जातं. आपल्याला असं वाटतं आपण भारतामध्ये वस्तू घेत आहोत, पण भारतामध्ये जरी घेत असलं तर आपण त्याच्यावरचा ट्रेडमार्क बघितला पाहिजे की हा नक्की कोणत्या कंपनीचा आहे, आपल्या मेड इन इंडियाचा आहे का मेड इन चायनाचा आहे. मेड इन चायना असेल तर आपल्या देशातील चलन परकीय देशामध्ये जातं. हा एक धोका मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा. आलं लक्षात. पुढचा पॉईंट आहे देशाचा एकांगी विकास. काय होतो, देशाचा एकांगी विकास. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोटा काय आहे की देशाचा एकांकी विकास होतो. म्हणजेच काय की विकासाला एक आपण म्हणतो विकासाला अडथळा येतो असं म्हणू आपण. देशाच्या विकासाला काय होतं, अडथळा येतो. भरपूर वेळा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार केल्यामुळे काय होतं, तर आपल्या देशी उद्योगांना धोका निर्माण होतो किंवा आपल्या वस्तू सुरक्षित राहत नाही, त्या वस्तू तोट्यामध्ये येतात किंवा तशाच पडून राहतात. म्हणजेच काय, आपल्या देशाच्या विकासाला अडथळा निर्माण होतो. आपण परकीय वस्तूंचा मोठ्या प्रमाणात काय करत असतो, स्वीकार करत असतो. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा सर्वात धोक्याचा ठरत आहे. आलं लक्षात. जेवढा चांगला आहे तेवढाच तो वाईटही आहे. किती प्रमाणात केला पाहिजे याची सुद्धा काहीतरी मर्यादा असली पाहिजे. हे देशाच्या सरकारने ठरवलं गेलं पाहिजे, तरच तो व्यापार आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. आलं लक्षात. पुढचं आहे वाढते परावलंबित्व. आता बघा भरपूर वेळा आपल्याला जर दुसऱ्याकडून जर एखादी वस्तू मिळत राहिली तर आपण स्वदेशामध्ये त्या वस्तूचं उत्पादन करू शकत असतो, तरी पण आपण करत नाही. का करत नाही, कारण की आपल्या दुसऱ्यावरचं अवलंबित्व वाढलेलं असतं. आपल्याला असं वाटतं त्यांच्या देशातून आपल्याला ती वस्तू स्वस्त दरात मिळत आहे ना, मग आपण तिचा स्वीकार करत असतो आणि आपल्या देशामध्ये ती वस्तू बनत असून सुद्धा आपण तिची उत्पादन घेत नाही किंवा त्याची प्रक्रिया करत नाही. मग त्यामुळे काय होतं, तर आपले स्वदेशी उद्योग तसेच बंद पडून राहतात किंवा कच्चा मालावर तसाच पडून राहतो. हे अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. तर आपले जे वाढते परावलंबन आपण दुसऱ्यावरती काय करत असतो, मग अवलंबित्व वाढत असतं की दुसऱ्या देशातून आपल्याला स्वस्त दरात मिळत आहे ना, मग आपण स्वतः का कष्ट करावे, तर आपल्या देशामध्ये ते स्थापन करत नाही किंवा त्या उद्योगांचा विकास करत नाही, तर परकीय देशाकडून ते मागवतो. म्हणजेच काय, तर परस्पर अवलंबित्व आपलं वाढत आहे. आपलं दुसऱ्या देशांवरचं आपलं अवलंबित्व वाढत आहे. अशी ही एक परिस्थिती आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक तोटा आपल्याला सांगता येईल. आलं लक्षात. पुढचा एक तोटा काय सांगता येईल की देशी उपभोक्त्यांना वस्तूची टंचाई निर्माण होते. आता भरपूर वेळा काय होतं
की आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असतो, म्हणून व्यापारी वर्ग काय करतात की स्वदेशामध्ये म्हणजे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वस्तूची विक्री करता यावी, त्याचबरोबर परकीय चलन प्राप्त करता यावं, कारण की आपल्या रुपयाच्या चलनाची किंमत आणि डॉलरची किंमत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. डॉलर त्या मानाने भरपूर महाग आहे. आपल्या जर आजचा जर विचार केला, आपला 1 रुपया तर त्यांच्या किती असतो, तर त्यांची किती असतात, सॉरी आपले 87 रुपये तर त्यांचा काय असतो, $1 असतो. आपले 87 रुपये तर त्यांचा $1 असतो. अशा प्रकारे आपल्याला किंमत मिळत असेल. जर आपल्याला परकीय चलन प्राप्त करायचं असेल तर व्यापारी काय करतात, मग व्यापारी वर्ग स्वदेशामध्ये म्हणजे स्वतःच्या देशामध्ये वस्तूची काय करतात, टंचाई निर्माण करतात. काय करतात, वस्तूची टंचाई निर्माण करतात आणि आपल्या देशातील ज्या वस्तू आहेत ते परदेशी बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकायला काढतात. का, तर परकीय चलनाची प्राप्ती व्हावी या उद्देशाने. आलं लक्षात. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोटा आहे हे एक आपल्याला कारण सांगता येईल. आलं लक्षात तुम्हाला की देशी उपभोक्त्याला काय होतं, वस्तूची टंचाई निर्माण होते. देशामध्ये वस्तूची टंचाई दाखवली जाते, उपभोक्त्याला ती वस्तू मिळत नाही आणि मिळाली तरी ती काय केली जाते, मग महाग आहे किंवा महाग जास्तीत जास्त किंमत त्याच्यावरती आकारली जाते. आलं लक्षात. अशा प्रकारच्या परिस्थितीला आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सामोरे जावे लागते प्रत्येक उपभोक्त्याला. आलं लक्षात. पुढचा आहे युद्ध काळामध्ये नुकसान. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक तोटा आपल्याला असं सांगता येईल की आपल्याला युद्ध काळामध्ये काय होतं, नुकसान सहन करावं लागतं. म्हणजेच काय, आपण युद्धाच्या परिस्थितीच्या वेळेस आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोटा काय करतो सांगते की प्रत्येक देशाशी व्यापार चालतो असं नाही. काहींशी आपले व्यापारी संबंध चांगले असतात तर काहींशी काही ना काही कारणास्तव आपल्या, आता बघा अमेरिकेसारखा देश आहे त्यांच्याशी आपले आतापर्यंत तरी संबंध खूपच चांगल्या प्रकारचे होते, व्यापारी संबंध जे होते चांगले होते. परंतु अचानक आता जे तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प किंवा जे राष्ट्रपती झालेले आहेत आता अमेरिकेचे ते आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलेलं आहे की आपल्या भारतीय वस्तूंवरती मोठ्या प्रमाणात जकात आकारली. काय केलेलं, मोठ्या प्रमाणात जकात आकारली. मग या जकात आकारल्या म्हणजे 50% टेरिफ लावलेला आहे. मग याच्यामुळे काय झालेलं आहे, तर आपल्या वस्तू जास्तीत जास्त काय झालेल्या आहेत, महाग होऊन गेल्या. काय झालं, महाग झाल्या म्हणजेच काय मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या विकल्या जात नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ते विकल्या जात नाही म्हणजे मग काय, त्या उद्योगांना आपल्या देशामध्ये काय झालेलं आहे, नुकसान सहन करावं लागलेलं आहे. म्हणजे आपल्या वस्तूंना असं नुकसान सहन करावं लागलं. म्हणून काय झालं, तर दुसरा बदल म्हणून आपल्या देशातील जे सरकार आहे म्हणजे आपल्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सरकार यांनी काय केलं मग की आपल्या ज्या स्वदेशी वस्तू आहेत त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी काय केलं, मग त्यांनी जीएसटी स्वस्त केला. जीएसटी स्वस्त केला म्हणजे काय, वस्तू आणि सेवा कर हा काय केला, कमी केला. जिथे आपल्याला ज्या वस्तूंवरती आपल्याला 5% कर लावायला लागायचा तिथे आपण 0% कर देतो आता, आणि जिथे 12% कर भरावा लागायचा तिथे आपण किती 5% कर देतो, आणि जिथे आपल्याला 28% कर भरावा लागायचा तिथे आपल्याला आता 18% कर म्हणजे 10%ने तो कर कमी केलेला आहे. म्हणजेच काय, स्वदेशी उद्योगांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी ही उपाययोजना आपल्या सरकारने केलेली आहे. परंतु या उपाययोजना करताना सुद्धा आपण आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या वस्तूला संरक्षण कसं प्राप्त होणार, तर यांनी अमेरिकेसोबतचे आपले संबंध त्याच्यामुळे काय झाले, खराब झाले. म्हणजेच काय झालं, मग युद्धासारखी परिस्थितीला आपल्याला मग नुकसान होत असतं किंवा युद्धासारखी परिस्थिती तिथे निर्माण होत असते. आलं लक्षात. हा एक आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तोटा इथं सांगता येईल. पुढचा तोटा काय सांगता येईल की आंतरराष्ट्रीय संघर्ष निर्माण होतात. भरपूर वेळा आपण काय करतो, अनेक देशाच्या वस्तू एकाच ठिकाणी काय होतात, विक्रीला आणल्या जातात. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे फक्त अमेरिका आणि इंग्लंडचा व्यापार किंवा अमेरिका आणि भारताचा व्यापार असं नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे अनेक देश तिथे एकत्र आलेले असतात, अनेक देशांच्या वस्तू तिथे विकायला आलेल्या असतात त्या बाजारपेठेमध्ये. कुठे, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये. आता भरपूर आपण जी वस्तू निर्माण करतो ते अजून अनेक देश दुसरे देशही निर्माण करत असतील. मग आपल्या वस्तूची किंमत किंवा आपल्या व्यापार किंवा आपल्या वस्तू दुसऱ्या वस्तूंशी काय करत असतात, मग कॉम्पिटिशन करत असतात, संघर्ष करत असतात एक प्रकारे. मग हा जो संघर्ष चालत असतो यामुळे काय होतं की देशांमध्ये सुद्धा काय होतं, तर युद्धासारखी परिस्थिती किंवा याची संघर्षाची परिस्थिती त्याच्यामुळं निर्माण होतं. ज्या देशांशी आपण व्यापार करतो त्यांच्याशी आपले संबंध चांगले राहतात, पण अनेक देश एकाच ठिकाणी जेव्हा व्यापार करायला येतात तर या देशाने दुसऱ्या देशाकडून वस्तू घेतली पण आपल्याकडून घेतली नाही, म्हणून त्या दोन देशांमध्ये काय होतं, युद्धासारख्या परिस्थिती निर्माण होतात किंवा संघर्ष निर्माण होतात. जर त्यांच्यापेक्षा आपल्या वस्तूची किंमत कमी असली आणि आपल्या वस्तू जर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या तर त्यांच्या उद्योगांना तोटा निर्माण होतो किंवा त्यांना
त्यांच्या वस्तू तशाच पडून राहतात, म्हणून दोन देशांमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं, संघर्ष निर्माण होतो. असा एक तोटा आपल्याला इथं सांगता येईल. पुढचा तोटा काय होतो, तर अविकसित देशामध्ये शोषण होते. जे अविकसित देश आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. काय तर ह्या लहान जे देश आहेत किंवा लहान आहेत जे आपल्या वस्तूंची विक्री करायला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेले असतात, आता त्यांच्याकडे ऑलरेडी कसं कच्चा माल असतो, ते कच्चा माल आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये विकायला आणत असतात. मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर ते कच्चा माल विकायला आणला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे म्हणतात ना विकसित देश आहेत ते काय करतात, या अविकसित राष्ट्रांचं काय करतात, शोषण करतात. कमी किमतीला वस्तू खरेदी करतात आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्या माल पक्का बनवतात आणि तोच माल आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात जास्त किमतीला विकतात आणि हा जास्त किमतीचा माल मग अविकसित देशांना खरेदी करावा लागतो आणि हे एक प्रकारे त्यांचं शोषण होण्याच्या सारखं आहे. लक्षात, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात शोषण अविकसित राष्ट्रांचं की ज्यांचा विकासच झाला नाही, गरीब देश जसं भूतान वगैरे जो देश आहे त्यांचा अजून तेवढ्या प्रमाणात विकास झालेला नाहीये, ते अविकसित देश आहे. भूतान जो देश आहे तो अविकसित देश आहे. म्हणजे असे अनेक देशांना असा हा प्रॉब्लेम निर्माण होतो. कशामुळे, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्यांना हा मोठा तोटा सहन करावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला जे सांगते की वाढता नव वसाहतवाद वाढतो, की लोक काय करतात, वसाहती वाढतात की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असे काही गट निर्माण होतात. जे विकसित देश आहेत ते स्वतःचा गट निर्माण करतात की आपल्याच वस्तू या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशा विकल्या जातील आणि अविकसित किंवा विकसनशील देशाच्या वस्तू कशा बाजारपेठेत तशाच पडून जातील. अशा प्रकारे असं नव वसाहतवाद तिथं निर्माण झालेला आपण पाहिलं आहे. श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातात, म्हणजे विकसित देश अधिक विकसित होत जातात आणि अविकसित किंवा विकसनशील देश हे त्यांचा विकास कसा होत जातो, कमी होत जातो. तर हे असं नुकसान तिथं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सहन करावा लागतो. कोणाला, अविकसित देशांना आणि विकसनशील देशांना. याच्या लक्षात तुम्हाला अजून त्याच्यामध्ये पुढचे एक सांगते की विकसित देशांचा वाढता फायदा. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सगळ्यात जास्त फायदा कोणाला होतो, तर तो विकसित देशांनाच होतो. का, कारण की ते पक्का माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकायला आणतात. कोणता माल आणतात, पक्का माल विकायला आणतात. त्या पक्का मालाची किंमत कधीही जास्त असते आणि जे विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत त्यांच्याकडून ते काय करतात, कच्चा माल खरेदी करतात. काय करतात, कच्चा माल खरेदी करतात. मग कच्च्या मालाच्या किमती कशा असतात, मग कमी असतात. कच्च्या मालाच्या किमती कमी असतात, पक्का मालाच्या किमती जास्त असतात. म्हणजेच काय, हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सर्वात जास्त फायदा कोणाला होतो, तर विकसित देशांना होतो. याच्या लक्षात तुम्हाला अशा प्रकारचं आपण काय बघितलं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आपण काय बघितले आहे, तोटे पाहिलेले आहेत. काय आहेत, तोटे पाहिलेले आहेत. परीक्षेला याच्यावर आधारित प्रश्न हा विचारला जातो. स्पर्धा परीक्षा असो किंवा मग तुमचं FY SYच्या वर्गावरचा परीक्षा असो, TYला हा स्पेशल विषय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे असा संमिश्र प्रश्न असतो किंवा फक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तोटे स्पष्ट करा किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे स्पष्ट करा अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सर्वच वर्गाच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे FY SY TY आणि स्पर्धा परीक्षेचे सगळेच विद्यार्थ्यांनी हा लेक्चर्स नक्की बघा, स्किप न करता बघा की जेणेकरून तुम्हाला सविस्तररित्या त्या लेक्चरची माहिती मिळेल. लेक्चर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुढच्या लेक्चरला भेटू, नवीन एखादा घटक घेऊन, नवीन एखादा पॉईंट घेऊन की जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे त्याचा आपण पुढच्या लेक्चरला अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.